मुंबईतील मतदान तर संपले, पण एकीकडे मुलगा ठाकरे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार असताना वडिलांनी मात्र वेगळी भूमिका घेत शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने उत्तर पश्चिम मुंबईतील लढत चांगलीच गाजली आहे। गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यातील या आगळ्या वेगळ्या राजकीय भूमिकांवर मेघना कीर्तीकरांनी रोखठोक भाष्य केले। अमोलच निवडून येणार असे त्या म्हणाल्या। हा शिंदे आमच्याकडे कितीदा यायचा, त्याला गजानन कीर्तीकरांनी सलाम ठोकणे मला बरोबर वाटत नाही, असे देखील मेघना कीर्तीकर म्हणाल्या। एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले। हा शिंदे आमच्याकडे कितीदा यायचा। मेघना कीर्तीकर म्हणाल्या की माझा पाठिंबा अमोलला आहे। गजानन कीर्तीकरांची भूमिका आणि विचार वेगळा आहे। गजानन कीर्तीकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचे मला आवडले नाही, हे काही बरोबर केले नाही असे त्यावेळी मी त्यांना बोलले देखील। आपण हातचे काही ठेवत नाही, जे पटत नाही ते सांगायला काय भीती, हे राजकारण आहे, त्यामुळे प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे। ज्यांनी त्यांनी आपल्याला परवडेल ते करावे। गजानन कीर्तीकर अमोलला मतदान करतील, गजानन कीर्तीकरांचा त्यांना आशीर्वाद आहे का असे विचारल्यावर मेघना कीर्तीकर म्हणाल्या की त्यांनी कमीत कमी आशीर्वाद तरी द्यावा। आशीर्वाद तर त्यांना द्यावाच लागेल आणि मतही ते देतीलच। अमोल चांगल्या मतांनी निवडून येईल, माझी देवी त्याच्या पाठीशी आहे। मी आधी प्रचाराला जायची, कोपरा सभा घ्यायची, पण आता तब्येतीमुळे मला प्रचार करता आला नाही, पण अमोलच निवडून येईल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।